नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक. 22,000 रुपये किमतीचा बंदिस्त नायलॉन मांजा जप्त. गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरची धडाकेबाज कारवाई. नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक करून 22,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 येथील पोलीस हवालदार नाझिम खान पठाण व पोलीस हवालदार संदीप भांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बोरगड येथील ओमकार हाईट्स इमारत परिसरात एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवण्यात आली असता त्यांनी खात्री करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव संजय बाबूराव पोरजे, वय 52, राहणार प्रफुल्ल सोसायटी ओमकार नगर म्हसरूळ नाशिक असे सांगितले. त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे 4 गट्टू जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 4,000 रुपये इतकी आहे. अधिक चौकशीत संजय पोरजे याने हा मांजा अनिश उर्फ सोनू प्रिया सोनवणे, वय 27, राहणार सप्तर्षी सोसायटी पंचवटी नाशिक याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने पवार लॉन्सजवळील सप्तरंग इमारतीमधील गाळा क्रमांक 15 दामिनी इलेक्ट्रिकल्स येथे छाटा टाकला. तेथून नायलॉन मांजाचे आणखी 18 गट्टू जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 18,000 रुपये इतकी आहे. दोन्ही आरोपींकडून एकूण 22 गट्टू नायलॉन मांजा 22,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने यशस्वीपणे केली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.